वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वतो शान्ति शान्तिर्देव जावेद भाई गणपुले साहेब या भागातील सर्व सहकारी यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस गावाला शहराला काही प्रमाणात शिस्त लागणं गरजेचं होतं. शिवसाहेब असेल, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असेल, वेळोवेळी काही ठिकाणी विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत होते. याच्या कारणापर्यंत गेलो. संगमनेरमध्ये वादविवाद होणं आपल्याला या पुढील काळात सुद्धा अपेक्षित नाही आणि आत्ताही अपेक्षित नाही. त्यामुळे त्याचं मूळ शोधलं तर लक्षात आलं का हे जे रस्ते आहेत थोडे मोठं होणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल, यांच्याकडे मी आग्रह धरला का जो संगमनेर लोणी श्रीरामपूर रस्ता आहे दिल्ली नाका परिसरात सर्व्हिस रोड तयार होणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्क्रीट गटार सुधारणा करणं गरजेचं आहे. हा पुढे 350 मीटर आणि कुरण रोडला 60 मीटर या पद्धतीने आपण घेतला. आणि मला सांगायला आनंद होईल की नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री महोदयांनी आपल्याला 1,51,69,770 रुपये पक्का मंजूर केले. सांगायचा उद्देश हा का आपले नेते विखे पाटील सुद्धा आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्यावरती टाकला होता, साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरण्यासाठी जी तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली, त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होतं, मदत होतीये. यापुढील काळातही आपल्याला निश्चित होत राहील. काम सुद्धा लवकर सुरू होऊन लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब आणि कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मला काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार पोसायचे नाही, मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही. जनतेने जे मला प्रेम दिलंय त्या प्रेमाने पुढे जायचंय. 4 दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे. आता मोर्चाची संख्या सुद्धा बघा कशी घटत चालली. पेपरला बातमी येते फक्त मोर्चा निघाला. मोर्चा कसा असतो यापूर्वी निघालेल्या मोर्चांचा जरा त्यांनी अभ्यास करावा
आणि त्यानुसार बोलावं. नगरपालिकेत जाऊन नाचता येणं अंगण वाकडा अशी परिस्थिती माझी उपनगराध्यक्ष व त्यांच्या टीमची झाली आहे. तिथं जाऊन सांगताय. पण या निमित्ताने मी व्यासपीठावर शिवसाहेब आपल्याला सूचना करेल. संगमनेर शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे मागील 10-15 वर्षापासून कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे, गटार स्वच्छ करण्याचा ठेकेदार कोण आहे. जो तिथं निवेदन द्यायला जाता त्यावेळेस यांच्या बरोबर असतो आणि हे सांगतात शिवांना नगरपालिकेला गटार स्वच्छता होत नाही. अरे तुमचा बगल बच्चा आहे, तुम्ही त्याला बरोबर घेऊन येता. शिवसाहेब कारवाई करा. तुमच्याकडे आले ना का कचरा साफ होत नाही. जे कोण कचऱ्याचा ठेकेदार असेल, गटाराचा ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा. शहरातील जे खड्डे बुजवण्याचं काम ज्यांनी घेतलं परंतु ते करत नसेल त्या ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करा. अजिबात काळजी करू नका. नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे जोपर्यंत या संगमनेरच्या जनतेची आणि आमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला इथून कोणी बदलू शकत नाही हा शब्द तुम्हाला देतो. पण 4 जण येतील, आकांतांडव करायचा प्रयत्न करतील. 30 वर्ष नगराध्यक्ष होते, अमरधामचा पैसा यांना पुरला नाही. गणपुले साहेब बरोबर ना, किडनीचा पैसा पुरला नाही. किडन्या यांच्या हॉस्पिटलमध्ये किडन्या काढल्या गेल्या, तक्रारदार आहेत. त्यामुळे जनतेने ज्यावेळेस आपल्याला नाकारलेलं असतं त्यावेळेस जनतेचा मताचा आदर करायचा असतो. राजकारणामध्ये विरोध